दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरातील गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार हेल्पलाईन 112 वर तक्रारी करत तसेच व्हिडिओसह ठोस पुरावे सादर करूनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार अवैध धंद्यांचे पुरावे पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत, मात्र त्यानंतर देखील गंगापूर पोलीस स्टेशनकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. उलट तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप देखील नागरिकांकडून करण्यात येतोय. दरम्यान काही नागरिकांनी गंभीर आरोप करत गंगापूर पोलीस स्टेशनकडून अवैध धंदे चालविणाऱ्यांकडून हप्ते घेतले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात व्हिडिओ स्वरूपातील काही पुरावेही पुढे आल्याचा दावा नागरिकांकडून केला जातोय. विशेष म्हणजे तक्रार केल्यानंतरही बराच वेळ पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्याचवेळी काही सरकारी वाहने व पोलीस वाहन रस्त्यावर उभी करण्यात आल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचेही व्हिडिओ दिसून येत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते. एकीकडे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय गुन्हेगार मुक्त नाशिक करण्याचा संकल्प करत असताना दुसरीकडे गंगापूर पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर स्थानिक नागरिकांकडून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता सर्व पुरावे समोर आल्यानंतर तरी गंगापूर पोलीस स्टेशनकडून संबंधित अवैध धंद्यांवर कारवाई होणार का, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे व्हिडिओ आणि पुरावे दक्ष न्यूजच्या हाती लागले असून या प्रकरणाचा अधिक खुलासा पुढील प्रसारणात करण्यात येणार आहे. दक्ष न्यूज ब्युरो, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.